आज एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण जमलो. आवाज जास्त वाटतो. कार्यक्रमात जमलेलो आहोत. व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर आहेत त्यांचं सुद्धा प्रथम मी स्वागत करतो. जयवंत देवी हे आमच्या पिढीतील वाचकांसाठी एक आकर्षण होतं वेगळ्या प्रकारचं. आणि ह्या कार्यक्रमाचं जे हेडिंग आहे, मथाळा आहे की अस्पर्शित कृतीचा शोध, त्याचं मला स्वतः वैयक्तिक, कारण जयवंत देवींच्या साहित्यामध्ये नेहमीच स्त्री देहाचे वर्णन असतील किंवा शरीर समाजाचे वर्णन असतील किंवा काही अप्रत्यक्ष वर्णन असतील, याचा नेहमीच त्यांच्यावर टीका पण केली जायची. मग अस्पर्शित कृती म्हणजे नक्की काय, याबाबत मला निश्चितच कुतूहल आहे. तर मला ते खूपच आवडेल. कारण जेव्हा वाचनाची सवय, जेव्हा आम्हाला आवड निर्माण झाली, तेव्हा चक्र पहिल्यांदा समोर जेव्हा आलं तेव्हा भांबावून गेलो होतो आम्ही. चक्र जेव्हा वाचलेल्या भांबावून गेले काय आहे, वेगळ्या प्रकारचं रसायन केलेलं आपल्या समोर आलं. कारण जेव्हा ते आले तेव्हा फार तर 17-18 वर्षात आम्ही असतो. आणि ज्या प्रकारे जयवंत देवीचे आणि त्यातले शब्द किंवा त्यातले वाक्य अजून माझ्या डोक्यात आहेत. की लुका बेनवा ही जी पात्र आहे त्याच्यात अंधारात गुंतून बसले असलेले वाक्य, किंवा लुका झोपडपट्टीच्या बाहेर थुंकला त्याचं वर्णन करून रुपया एवढा थुंकला, अशी वर्णन म्हणजे समोर तुमच्या अंगाने वर्णन जयवंत देवी करायचे. टीका झाली त्याच्यावर. मला आश्चर्य वाटेल की मधु मंगेशकर ते सगळे समकालीन असतील. तर चक्र या कादंबरीला मॅजेस्टिककडे जेव्हा हे झालं, मठवाल्यांनी जेव्हा कादंबरी स्पर्धा घेतली होती, त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस मिळालेली कादंबरी चक्र होती. त्याच्या जयवंत देवी लिहायचे, त्यामुळे ती त्याच्यावर पिक्चर चित्रपट निघाला, बाकी सगळ्या गोष्टी निघाल्या. पण चक्रचा प्रभाव अजूनही आमच्यावर. त्यानंतर खूप वर्षापूर्वी नंतर आम्ही नातीभोवती नावाचं नाटक बघितलं. ते पहिल्या रांगेत बघितलं, कारण माझा मामा सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होता. पहिल्या रांगेत शाहूकला मंदिरला बघितलं. तेव्हा तो मतिमंद मुलगा आपली आई साडी बदलत असताना तिच्याकडे ज्या नजरेनं बघतो, तेव्हा त्याच्या नजरेत ती आई नाही आहे, तर एक स्त्री आहे. हे ज्या पद्धतीनं अतुल परचुरेने दाखवलं होतं. आणि स्वाती चिटणीस नटी होती, अभिनेत्री होती, तेव्हा आईचं काम करण्यात तिने ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला होता, हे सुद्धा बघण्यात हे लिहिलं होतं. जयवंत देवी त्यांच्या साहित्यामध्ये लिहिलं होतं. किंवा संध्याच्या नाटकामध्ये जयवंत देवी असं सांगतात की ते जायचे तालमीला आणि त्यांनी त्याच्या सूचना केली होती की संध्याछायामध्ये त्या जोडप्याचा एक मुलगा अमेरिकेत आहे, एक मुलगा अमेरिकेत आहे, एक सैन्यात आहे आणि लग्न आपल्या मुलांची होणार नाहीये, लग्नाचं समारंभ आपल्याला बघायला मिळणार नाहीये. अशा वेळी खालून जाणारी जी वरात आहे, ती वरात जर खाली पेट्रोमॅक्सच्या पत्त्या वगैरे अशा वरातीचा प्रकाश दिसायचा, तेव्हा काम करणारे नट आणि नटीचे, माता मात्रीचे काम करणारे कोट घालायचे, ती नथ घालायची, नऊवारी नेसायची आणि आपल्याच मुलाचं लग्न आहे अशा प्रकारे तो सोहळा साजरे करायचे. खिडकीत बसून तर म्हणजे मला स्वतः आठवतं चांगलं, खिडकीत प्रकाश दिसायचा आणि लोकांना वाटायचं की हे आपल्याच मुलाचा लग्न सोहळा साजरा करतात. ही सूचना जयवंत देवीची होती. त्या नाटकाचं दिग्दर्शन दिलीप कोरटकरांनी केलं होतं. नंतरच्या आधीच्या नाटकाचं माझं वाटतं वर, तेव्हा तुम्ही हे चांगल्या प्रकारचं माहिती की अशी सूचना तुम्ही केली होती. जयवंत देवी त्या पद्धतीचे लेखकांमध्ये मोठ्या प्रमाणात नंतर आपल्याला तुमच्याकडनं ऐकायलाच मिळेल. आज प्रथम सर्वांचं मी स्वागत करतो. आणि ही माझी प्रस्तावना म्हणूनच फक्त सांगेल, आवडीचा लेखक आहे किंवा माझा आवडता लेखक त्या पद्धती निबंध मी साधारण साधारण हरकत नाही. तर प्रथम मी विनोद कुलकर्णी विनंती करतो की निर्मोही फडके यांची तरी करावं. श्रीमंती गोलकर मॅडमला आज एक आगळा वेगळा कार्यक्रम सातारामध्ये होत आहे. पुण्यामध्ये कालमित्र व्याख्यानमालेमध्ये जयंती जन्मशताब्दी त्यांच्या संदर्भात कार्यक्रम झाला होता. विशेषतः जयवंत देवीच्यावर वंदनामूर्ती बोलल्या होत्या. सुनील देशपांडेंच्यावर त्यावेळेला आपल्या नावाला पण त्यांनी अजून चांगलं विवेचन केलं होतं. नारायण दारांच्यावर रवी मुकुट होते. जन्मशताब्दी साजरी होताना आपल्याला असं वाटत असतं की त्या लेखकाची, त्या कवीची, त्या स्वातंत्र्याबद्दल भाग घेतलेल्या एखाद्या व्यक्तीची ही जन्मशताब्दी साजरी होती. पण ती खरं आपल्यासाठी होत असते. त्यावेळी माझ्या शाळेमध्ये काय विद्यार्थ्यांना सांगतो की
कुणाचाही जेव्हा कार्यक्रम होतो तो तुमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही. आणि मला देवदेवीचं वाचत असताना मला मी त्या ठिकाणी सुद्धा तिन्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. आज आपण जास्त काही बोलणार नाही, कारण मोहित खडके, केळकर, प्रधान बुद्धरे यांचं आपण ऐकणार आहोत. काल अतिशय मोठ्या कार्यक्रमाचं गर्दीचा करून व्याख्यान मानला ते या ठिकाणी आलेले आहेत. सातारमध्ये आम्ही पुस्तकप्रेमी संवाद संस्था प्रयत्न करते की एक प्रकारची गोडी लोकांना व्याख्यानाची लागावी, पुस्तकाच्या वाचनाची लागावी, त्याचबरोबर विशेषतः मोबाईलच्या बाहेर येऊन तरुण पिढीने कार्यक्रमाला यावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी दर महिन्याला कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. परंतु कालचा कार्यक्रम अगदी सुंदर होत असताना आजच्या कार्यक्रमाला जरी गर्दी अनुभव होईल, जरी गर्दी कमी झाली तरी सुद्धा सातारकरांच्या मनामध्ये हा कार्यक्रम जो आहे अस्पर्शित प्रीतीचा शोध जेवण देवींच्यावरचा हा नक्कीच लक्षात राहिल्याची मला खात्री वाटते. मी ज्या दोन उदाहरण देऊ इच्छितो की त्यांचा एक सत्कार झालेला होता. विशेषतः तो सत्कार जो झालेला होता तो सप्टेंबरमध्ये झाला होता आणि सप्टेंबरमध्ये नाही सॉरी तो 14 ऑगस्टला तो सत्कार झालेला होता. आणि त्या सत्कार समारंभाला श्रीपू भागवत हे प्रमुख पाहुणे. वास्तविक जेव्हा केशवराव कोटवाल त्याला विचारलं होतं की कार्यक्रमाला आपण यावं किंवा त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि पुन्हा कार्यक्रम पत्रिका जाहीर झाल्यावर कोटवालने पुन्हा फोन केला की तुम्ही रागावला असाल पण तुम्ही यायचं आहे. तर तेव्हा श्रीपू भागवत म्हणते की जयवंत का आणि तिथे कार्यक्रमाला गेले होते. विशेषतः श्रीपू भागवत हे कवी बोलणारे अबोध व्यक्तिमत्व, भाषणाला अतिशय कंजूस असं होते. त्यामुळे ते भाषण लिहून घेऊन जायचे. ते भाषण लिहून घेऊन गेले होते त्यावेळेला. आणि त्यांनी असं म्हणलं त्यावेळेला की लेखकाने आपला प्रकाशन बदलू नये या मताचा मी आहे, पण प्रकाशन म्हणून जे काही लेखक मला पुस्तक काढायला मिळाली नाही त्यापैकी जयवंत दळवी हे. तरी पण त्यांचं मेजरवर सारे प्रवासचे स्वगर, रुक्मिणी, धर्मानंद यापैकी काहीतरी आपल्याकडे हवं होतं असं वाटायचं. आय मिस ते म्हणजे त्या काळामध्ये एखादा प्रकाशक, एखाद्या लेखकाचा असं खूप प्रकाशक असायचा. आजच्यासारखी परिस्थिती नव्हती किंवा एक थोडासा प्रामाणिकपणा म्हणून आपण एक पथ्य पाळणं म्हणून हे सगळं त्या काळात असायचं. त्यांनी पुढे असं म्हटलं की फडकणपाळ म्हणून आणि एरवी त्यांनी म्हणजे की निर्मळ थट्टा केलेली आहे की त्यामुळं आमचा जो स्नेहाचं ऋण आहे ते मला नेहमी म्हणजे त्यांना असं चांगलं वाटतं. फडकणपाळामध्ये त्याच्याबद्दल काय आहे घ्यायचे कारण दुसरं व्यक्तिमत्व होतं ना, हसणार थोडंसं गंभीर प्रवृत्तीचं असं होतं. परंतु असा शुद्ध जिव्हाळ्याचा विश्वासा स्नेह असल्याचे कुणी कुणाचे सतत मस्करी करणार नाही. खऱ्या स्नेहाचं कधी होत नसतं आणि त्या लग्न राहण्यात जीवनाचं सार्थक असतं. त्यांनी हे जे त्यांचं जे भाषण झालं विशेषतः तर त्याची चर्चा अशी झाली की ताम्रपटापेक्षा चांगल्या प्रकारचं त्याच्या माध्यमातून एक प्रकारचं ही देणगी मिळालेली आहे. आणि मग त्याचं भाषण वसंत बाबतांनी मागून घेतलं साधनामध्ये देण्यासाठी. मग त्यांनी सांगितलं की मला माझी कॉपी पाहिजे, हवास कॉपी ती त्यांच्याकडे पोहोचली. आणि विशेषतः जयवंत सांगितले मला हे भाषण पाहिजेच आहे. आणि ते भाषण त्यांच्याकडे आल्यानंतर श्रीपू भागवतांनी त्यांच्याकडं ते पाठवलं आणि मध्यंतरच्या कालावधीमध्ये 16 सप्टेंबरला ती गेली. परंतु हे जो एक त्यावेळेचा एकमेकांचा जो विश्वास जो होता तो अतिशय महत्वाचा होता. आणि मला असं वाटतं की तो विश्वास या अलीकडच्या कालावधीमध्ये झाला नाही. मग त्याची मुलाखत घेण्यात आली. तर त्या मुलाखतीमध्ये त्यांनी श्रीपू भागवतांनी एक उदाहरण सांगितलं की एके दिवशी जयवंत दळवी सकाळी सकाळी माझ्या घरी आले. मला आश्चर्य वाटलं, आनंद झाला, गप्पा झाल्या खूप. आणि त्यांनी जाताना माझ्या हातामध्ये रंगीत एक पुडकं दिलं आणि निघून गेले पटदिशी. ते घ्यावा म्हटलं.
ते गेल्यानंतर त्याला त्याच्या ज्या पत्नी शिल्प भागवतात त्याची विमल बोलली आहे त्यांना आश्चर्य वाटते ते कुठं उघडलं तर त्याच्यामध्ये धोत्राच्या 2 अतिशय चांगल्या प्रकारच्या जोड्या होत्या धोत्राला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं विचार करायला लागला आणि माझा उद्या 50 वाढदिवस आहे आणि मला जेवण दळवणी अतिशय प्रेमाने स्नेह राखून हे मला आप दिलेलं आहे. ही जी जोडी होती धोत्राची जोडी त्यांनी आयुष्यभर काय आपल्याकडे ठेवली. त्याचा आणखी उदाहरण आता चक्राचं खडके सांगत होते. खरं चक्रच्या वेळेला असं कसं की असं म्हटले श्री भागवत जेवण दळी फिरायला जात असताना की हे मला तुम्ही पुस्तक द्या. तर जेवण दळी म्हणजे थोडा उशीर झाला ऑलरेडी केशवराव कपडांना ते देऊन टाकलेला आहे. तर हे मी एवढं सांगितलं की हा जो स्नेह प्रकार आहे तो कधी होता. तर जेवण दळीचं हे सगळं लिखाण आपण वेगवेगळं वाचलं पाहिजे. म्हणजे त्याचं विनोदीच्या संदर्भात असेल कारण म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये विनय खांडेकरांनी कादंबरीवर 15 दिवस त्याचा प्रयोग होतो. तर त्याच्या बऱ्याच कादंबरी या जेवण दळीच्या संदर्भात थोड्या नाटकाच्या संदर्भातली माहिती त्यांनी त्याच्यामध्ये नाटकाच्या संदर्भात होत्या भाऊबाजीच्या कादंबऱ्या होत्या. तर हे जे सगळं जे आहे हे आपल्याला लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे. म्हणजे विशेषतः निर्मोही फडके योगेश केळकर त्याचबरोबर वंदना मुजरे हा जो प्रयत्न करताय मला वाटतं हा 7वाचा प्रयोग असेल ना तुमचा. हा 7वाचा प्रयोग असेल. परंतु हे प्रयोग वाढले पाहिजे. 15 ऑगस्ट साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचं जन्मशताब्दी समाप्ती आहे 14 ऑगस्ट समाप्ती आहे. पण तुम्ही आणखी कार्यक्रम झाले पाहिजे. पण नक्की मला असं वाटतं की आपण म्हणले की पूर्वीसारखं जसं काही वेळा जर लक्ष्मण शास्त्री जायचे पुढे माणसं किती बघायचे त्यांचं ते काय ठरलेलं ते करायचं असं जे आहे हे आपल्याला हळूहळू करणं भाग आहे. आणि हे करणं हे तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. जेवण दळवी हे अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्व विशेषतः नाटक हे माध्यम हे त्यांच्यामुळे सखल झालं. म्हणजे आपण नातीपुतीसारखं आता उदाहरण केलं होतं की आपण ती नाटकं अतिशय लोकांना भावलेली नाटकं आहे. परंतु जेवण दळवींनी नुसतं लिहिण्याचं काम केलं नाही किंवा त्याहीपेक्षा त्यांचं एक गरज उदाहरण त्यांच्या मुलांनी लिहिलेलं आहे काय त्यात त्यांनी सांगितले की ते इंजिनियर होणार होते. 5 वर्षाचा इंजिनियरचा कोर्स होता. 4 वर्ष पूर्ण झाले. तर त्यांच्या लक्षात आलं हे मला आवडीचं क्षेत्र नाही म्हणून त्यांनी सोडून दिलं आणि पुन्हा BA ला ऍडमिशन घेतलं. म्हणजे जेव्हा ह्या गोष्टी लोकांच्या समोर जातात त्या तरुण पिढीच्या लक्षात येईल की मला नक्की काय आवडतं. मला पालक काही सांगतो मला काय आवडतं मी ते करणार हे सुद्धा जेवण दळवी त्या काळात करून दाखवलेला आहे. त्यामुळं जेवण दळवीचा हा कार्यक्रम आज सातारामध्ये होतोय. म्हणजे आपण जसं म्हणतो की ते आहे आग लागल्यानंतर चिमणीत थेंब थेंब टाकत आणि आग विझवायचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला विचारलं तर ती म्हटली की माझे इतिहासात 2 फूट नक्की होईल किंवा आज मला माहित नाही किती लोक अजून ऐकायला येतात. परंतु सातारामध्ये जेवण दळवींच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या निमित्तानं निर्मोही फडके योगेश केळकर वंदना मुजरे आणि त्यांना सहकार्य करणारे माणसं त्यांना नक्की लक्षात राहील की आपण हा कार्यक्रम तिथं केलेला होता. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. विशेषतः या ठिकाणी विनोद कुलकर्णी जे अखिल भारतीय साहित्य महामंडळात भारत साहित्य महामंडळातील कोषाध्यक्ष झालेले होते ते इथं उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांनाही हा कार्यक्रम बघता येईल. विशेषतः असे कार्यक्रम आणखी लांबवर पोहोचवून जे सुद्धा महामंडळाचं काम त्या निमित्तानं पुढे जाईल याची मला खात्री वाटते. पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविक संपूर्ण केले. थोडक्यात तुम्ही खूप छान माहिती दिली. मला अजून एक सांगायचं की जेवण दळवींचं मला किंवा विनोदरावांना का आकर्षण असेल त्याचं पत्रकार पण होते. ते प्रभाच्या मुंबईमधनं निघायचा तेव्हा ते काम तिथे करायचे. नंतर लोकमान्य या 2 दैनिकांमध्ये त्यांनी काम केलं. तर निश्चितच आम्हाला त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा अभिमान आहे. ठणठणकाचा उल्लेख आता झाला. ठणठणकाप्रमाणे त्यांनी आलाने प्राणी नावाचं एक सदर दिलं ज्याच्यामध्ये पत्रव्यवहार होते. बाबूराव आलाने भाऊराव प्राणी एकमेकांना पत्र लिहितात. त्याच्यात एकमेकांची खिल्ली कशी उडवली जाते. एक मॅडमचा मी परिचय करून दिला त्या लक्षात आहे की भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्यांवरचं तुमची PhD आणि बाबूराव आलाने प्राणीमध्ये जेवण दळवींनी भालचंद्र नेमाडेंची खिल्ली त्या पद्धतीने उडवलेली एक चांगलं पत्र अवेलेबल आहे जे मुकुंद टांगस यांनी त्याचं संकलित केलेलं आहे त्याच्यामध्ये.
तर सर्वात महत्त्वाचं हे की ते खिल्ली उडवायचे, पण निर्विष म्हणायचे. त्याला निर्विष पद्धती काही वेळ टोप्या त्यांनी खूप वेगळ्या प्रकारे उडवल्या. पण 20 वर्ष सदर चालवलं, पण तो कोण माणूस लिहितो हे माहित नव्हतं अनेकांना. सगळ्यांना वाटतं पु ल देशपांडेच लिहितात होते, तर ती शैली तशी होती. मुलांचा प्रभाव निश्चितच त्यांच्यावर होता, पण अनेकांना माहित नाही. आनंदाची वेगळी गोष्ट मी सांगण्यासारखी, मुंबईमध्ये बॉम्बे बुक डेपो म्हणून आहे, तिथं स्वाक्षरी दिवस असतो. त्या स्वाक्षरी दिवसामध्ये एक लेखक येतो आणि अनेकांना स्वाक्षऱ्या देतो. तर तिथल्या संयोजकांनी ठरवलं ठणठणपाला आपण स्वाक्षरीला बोलतो, पण ठणठणपाचं नाव तेव्हा जाहीर झालं नव्हतं. मग वसंत सरवट यांनी ठणठणपाचं जे व्यंगचित्र काढलं होतं, ते मोठं व्यंगचित्राचं फ्लेक्स उभं केलं, त्याच्या मागे जयवंत दळवी दडले आणि त्यांनी येणाऱ्याला फक्त ठणठणपाल अशी सही दिली, जयवंत दळवी अशी सही दिली नाही. ते तोपर्यंत नाव जाहीर केलेलं नव्हतं की कोण लिहितंय, ते नंतर जाहीर झालं. ते तोपर्यंत ठणठणपाल जयवंत दळवी लिहितात, अलाने फलाने पण ते लिहितात माहीत नव्हतं. नंतर ते सगळं मुकुंद ठाकरेंनी कंटिन्यू केलं, जयवंत दळवी गेल्यावर हे चालू राहील. म्हणजे हे अशा प्रकारे आता सकाळमध्ये आपल्याला शनिवारी सर्वच चंदन शिवे दिसतात लिहिताना अशा प्रकारे, की जे साहित्यिकांवर टीका करतात. अनेकांना त्या पडतात न पडतात, पण किंवा ब्रिटिश नंदी आहेत किंवा अजून दोघं तिघं आहेत जे अशा प्रकारचं लिखाण करतात, पण ती पिढी नंतर नाही. जे जयवंत दळवींनी केलं किंवा बाकीच्यांनी केलं, ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे शिरीषरावांनी सांगितलं की मदत करणं. तर जयवंत दळवींचं गाव हडपडे गोव्यातलं, त्याचा जन्म झाला त्यांचा, ते मंगेशीला न्यायला जायचे. त्याचा देवावर विश्वास नव्हता, पण मंगेशीच्या ठिकाणी 15 दिवस एखाद्या डोक्यात काय आलं की मंगेशीच्या देवस्थानकडे ते फोन करायचे की मला तिथं राहायचे सोय करा. तिथं जाऊन ते 15 दिवस राहायचे, कारण कोणी भेटायला यायचं. एखादं काम तिथं मंगेशीच्या देवस्थानाचं पूर्ण करायचे, जाताना परत जायचे. तर तिथं त्यांचे नवप्रभामध्ये प्रयोग म्हणून एक होतं की गोव्याला असताना एक वाचला म्हणून आठवला वाटतं की त्यानं लिहिलं होतं जयवंत दळवींचा कसा सहवास होता. तर ते प्रयोगकरांचं घर म्हणजे 2 खोल्या होत्या. जयवंत दळवींना त्यांनी बोलवलं, या माझ्या घरी, तुम्ही मंगेशीला यायचं तर या. तरी बघितलं तर 2 खोल्यामध्ये माणूस राहते, काय करायचं. त्यांनी तेव्हा गोव्यातल्या गोमंतकचे संपादक होते नारायण आठवले, म्हणजे त्यांचं दुसरं नाव अनिरुद्ध पुनर्वसू, ते होते. त्यांना फोन केला की या माणसाने काहीतरी सोय करा. जयवंत दळवींच्या त्या शब्दाखातर त्या 2 खोल्याच्या माणसाला चांगला फ्लॅट उपलब्ध करून दिला गोवा सेंटरमध्ये. म्हणजे अशा वेगळ्या प्रकारचं काम सुद्धा जयवंत दळवी केलं, कुठे ते समोर आलं नाही. तरी कुठंच नाही, म्हणजे त्यांना त्यांचं मासे प्रेम तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्या कोळीवाड्यातल्या कोळी त्यांना घाऱ्यात म्हणायचे, घाऱ्या नावानेच मिळतं. घाऱ्या आला बघा मासे घ्यायला, त्या पद्धतीने पहिले घारे होते, त्या पद्धतीने लोकप्रिय झाले होते. त्या अनेक गोष्टी जयवंत दळवींच्या सांगता येतील, पण आपल्या आहेत. आज माझ्याकडे अजून एक जबाबदारी आहे, म्हणजे सर्व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणे. तर आजच्या आपल्या अस्पर्शित वृत्तीचा शोध या कार्यक्रमाचं संकल्पना आणि विवेचन करणाऱ्या निर्मोही फडके आहेत. मागाशी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टर आहे लिटरेचरचे, बरोबर. त्यामुळे त्यांनी मागाशी म्हटलं भालचंद्र नेमाड्यांच्या साहित्यावर, कादंबऱ्यांवर त्यांनी PhD केलेली. तर हा धाडसाचाच विषय होता, कारण कोसला असेल किंवा नंतरच्या कादंबऱ्या असतील, त्यातली जी शब्दरचना असेल किंवा वेगळ्या प्रकारची रचना असेल, त्याच्यात हे अभ्यास करणं हा वेगळा विषय होता. त्यामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. त्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्राचा 25 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत मराठी लेखन, ब्लॉग रायटिंग, कंटेंट, क्रिएटिव्ह रायटिंग इत्यादी आणि लघु अभ्यासक्रम घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये नियमित व्याख्याता म्हणून ते काम करतात. त्याचा परिचय तसा खूप मोठा आहे. साहित्य क्षेत्रामध्ये साहित्यविषयक संशोधन, समीक्षा, अनुवाद, संपादन, शब्दांकन इत्यादी प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. आकाशवाणी मुंबईच्या कार्यक्रमासाठी लेखन आणि अभिवाचन विविध प्रकारचं त्यांनी केलेलं आहे. एकूण त्याची 8 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्याच्यामध्ये वैविध्य पण तुम्ही बघा, बरं का मुलांनो, अर्थात मुलांसाठी असेल, पत्रदोस्ती, बाल साहित्यच आहे. 4 सख्य 24, गुंगेरा शेला 3 लेखिकांचा एक प्रायोगिक कथासंग्रह येतो. हा पण वेगळा प्रयोग आहे. चित्रपटामध्ये 4 दिग्दर्शक एकत्र येतात आणि चित्रपट काढतात ते आहे, पण 3 लेखिकांमधून एक कथासंग्रह काढतात. हा खरंच वेगळा प्रयोग आहे, त्याबद्दल पण त्यांचं अभिनंदन. त्याचा अरिंदम नावाचा एक आहे अनघर, मला उद्या जो कार्यक्रम आहे तो त्याच्यावर असावा अनघर, तो ललित लेख संग्रह आहे. दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशित झालेले. आसोनी मुक्त हा कथासंग्रह आहे आणि निवडक रवींद्र शोभणे संपादक. हा एक या अशा प्रकारचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. साहित्यिक दौऱ्यामध्ये साहित्य अकादमी दिल्लीकडून अखिल भारतीय स्त्री लेखक संमेलन 2000 जे झालं होतं, मराठी भाषा दिल्लीतून त्यांनी केलेलं होतं, निवड त्यासाठी झाली होती. भुवनेश्वर ओरिसा येथे ते संमेलन झालेलं होतं. अशा विभूती आपल्याकडे त्यांच्या संकल्पनेत हा कार्यक्रम आलेला आहे. मला उत्सुकता मगाशी म्हटलं तसं अस्पर्शित म्हणजे नक्की काय याच्यावर निश्चित उत्सुकता आहे, तर त्यांच्याकडनं ते अपेक्षित आहे. नंतर दुसरे जे आपले आहेत योगेश केरकर, तुम्हाला अनेकांना तो चेहरा ओळखीचा वाटेल.
जे रेग्युलर मालिका बघतात प्राईम टाईममध्ये, ते मालिकांमध्ये लोकप्रिय कलाकार आहेत. मगाशी आमचं बोलणं झालं तेव्हा मुक्ता बर्वेची एक खूप वर्षापूर्वी मालिका आली होती रुद्रम. त्या रुद्रममध्ये त्यांचं खूप चांगलं काम झालं होतं. आणि आता सुद्धा एक घर मंतरलेलं किंवा अजून एक दोन मालिका, आता मला वाटतं प्रेमाची गोष्टमध्ये सुद्धा ते होते. जे आता मालिका स्टार प्रवाह सुरू आहे, ते तेजस्वी प्रधान शेवटी पण आता आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ते कलाकार म्हणून आहेत. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. अनेक वेळा म्हणजे छोट्या पडद्यावर पित्याची किंवा मोठ्या भावाची भूमिका म्हणून आपल्याला बघितलेलं आहे. मगाशी आम्ही बोलतो ते साठी रुद्रममधलं मला त्यांचं लक्षात आहे, अजूनही त्यांचं काम लक्षात आहे. केवळ त्यांच्या त्या कमी एपिसोड होते. रुद्रम हा टीव्हीवरचा प्रयोग असल्या तो OTT प्लॅटफॉर्म सारखा होता की तेव्हा मुक्ता बर्वे आणि मोठे कलाकार सगळे असून सुद्धा त्यांचं काम तेव्हा खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहिलं होतं. या सर्व कार्यक्रमाचं दिग्दर्शन ते करणार आहे. नंतर जे तिसरे आपल्याकडे आहेत वंदना गुजरे, त्यांचा परिचय देतो करून मी. त्या नृत्य अलंकार आहेत, अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री, चित्रकार, अभिवाचक अशा विविध रूपातून त्या लोकांसमोर येतात. संत नृत्याचार्याचे राजकुमार केतकर यांना प्रत्यक्ष त्यांच्या गुरूंनी म्हणजे गोपीकृष्ण, सगळ्यांना माहिती आहे, गोपीकृष्ण यांनी प्रति गोपीकृष्ण ही पदवी दिलेली होती. अशा आपल्याकडे समोर आहेत. त्या स्वतःची नटराज वंदना नृत्यनिकेतन ही संस्था चालवून अनेक नवोदित कलाकारांना कथक नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देत असतात. घर, नोकरी आणि नृत्यकला या गोष्टी सांभाळून त्यांनी अभिनय क्षेत्रात देखील उत्तम कामगिरी केली आहे. अनेक एकांकिका स्पर्धेत आपली आवड जोपासत त्यांनी अभिनयाची देखील अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये देखील त्यांनी अभिनयाची चुळून दाखवलेली आहे. एक उत्तम चित्रकार देखील आहेत आणि एक कवयित्री म्हणून कृष्ण सखी या नावाने त्यांच्या अनेक कविता देखील प्रसिद्ध आहेत. म्हणजे एकाच व्यक्तिमत्वामध्ये किती गुण असावेत त्याचे एक आदर्श उदाहरण आपल्या वंदनाताईंकडे बघावं लागेल. असे 3 विभूती आपल्याकडे, 3 कलाकार आपल्याकडे आलेले आहेत. आता माझं काम संपलेलं आहे. या लोकांकडे आता मी सूत्र देतो. धन्यवाद. आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि लक्ष्मी नागरी सहकारी संस्था ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त निर्मोही फडके यांनी पुढाकार घेऊन त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी हा कार्यक्रम बसवला. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो. जयवंत दळवी हे काळाच्या पुढं पाहणारे लेखक किंवा संपादक पत्रकार होते. जयवंत दळवी विषयी पत्रकारांमध्ये एक वेगळं आकर्षण राहिलेलं की जयवंत दळवीसारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे किंवा त्या मार्गाने अनेक पत्रकार पुढे लिहिते झालेले आहेत. आणि जयवंत दळवींची जन्मशताब्दी खरंच एवढ्या प्रमाणात साजरी व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये, तेवढ्या प्रमाणात ती होताना दिसत नाही. त्यामुळे निर्मोही फडके यांनी केलेलं काम उठून दिसतं की त्यांनी एक दुर्लक्षित होत चाललेल्या लेखकांना, संपादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच टीमचं म्हणजे केळकर असतील किंवा बाकी गुजर मॅडम असतील, या सगळ्यांचंच मी कौतुक करतो. या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. सर्वप्रथम आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी सहकारी पतसंस्था यांचे आम्ही आभार मानतो की आम्हाला इथे निमंत्रित केलं हा कार्यक्रम सादर करण्यासाठी. या कार्यक्रमाबद्दल एक अगदी थोडक्यात मी प्रास्ताविक सांगू इच्छिते की अस्पर्शित प्रीतीचा शोध याबद्दल आत्ताही फडके सरांनी काय औत्सुक्य त्यांच्याही मनात आहे, सगळ्यांच्या मनात आहे की हे शक्यता आहे असं. त्याबद्दल एवढंच सांगेन की खरं तर ह्या कार्यक्रमाची किंवा अशा प्रकारे कार्यक्रम करण्याची एक ज्याकडून मी सूचना म्हणणार नेहमी पण सुचवलं ते सतीश जोशी आणि राजीव श्रीखंडे, दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथले जे आयोजक आहेत त्यांनी श्रीखंड मेमोरियल 2 दिवसाचं संमेलन दरवर्षी असतं आणि त्यांची दरवर्षी वेगवेगळी काही थीम असते, संकल्पना असते. तर यावर्षी त्यांची प्रेम ही संकल्पना होती, थीम होती. तर त्यांनी पण असं सुचवलं की आम्हाला त्या संमेलनामध्ये जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी निमित्ताने कार्यक्रम करायचा आहे, पण आम्हाला वेगळा विषय हवा आहे काहीतरी. फक्त अभिवाचन असंही नको किंवा फक्त व्याख्यान त्यांच्या साहित्याबद्दल असंही नको.
जरा वेगळं हवं आणि विषय सुद्धा वेगळा, काहीतरी वेगळं सुचवणारा असा हवा, श्रोत्यांना रसिकांना काहीतरी वेगळं देणार. तर काय करता येईल, प्रेम या संकल्पनेशी पण तो संबंधित हवा. तर मी म्हटलं जयवंत दळवी यांच्या नाटकांमधून ज्याला आपण सर्वोपटपणे प्रेम म्हणू असं आपल्याला दिसतच नाही, अशा प्रकारच्या व्यक्तिरेखानेच प्रसंग नाही, घटना नाही किंवा कथानकही नाही. तर मग ह्या प्रेमाशी संबंधित पण जयवंत दळवी तर हवे आहे, तर आपल्याला काय करावं. तेव्हा हा विचार झाला आणि असं सुचलं मला आणि तिकडे सरांनी त्याला अनुमोदन दिलं की जयवंत दळवी तर वाचन त्यांच्याबद्दल बरंचसं केलेलं आहे, नाटकं त्यांची पाहिलेली आहेत सगळं, परंतु त्यांच्या साहित्यामध्ये अशा प्रकारचे कुठेतरी प्रेमाचे वेगळे तंगोरे आपल्याला सापडतात, वेगळा काही आयाम आपल्याला मिळतोय का ह्याचा शोध घ्यावा आणि त्यातून काही एखादा कार्यक्रम तयार करता येतोय का हे पाहावं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की आहेत अशा काही जागा आहेत दळवींच्या साहित्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेम ऋणार्थाने नाही परंतु वेगळ्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचतं, की जे फक्त स्त्री पुरुषांच्या संबंधातलंच प्रेम एक ज्याला आपण म्हणून चौकटीतलं तसं न येता त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी ह्या कथा किंवा ही कथानक किंवा हे व्यक्तिरेखा आपल्याला सांगून पाहतात. तर हे आपण शोधूया आणि त्यातून तो कार्यक्रम तयार झाला अस्पर्शित प्रीतीचा शोध. आणि तो कार्यक्रम आम्ही तिथे मोठ्या म्हणजे तासांचा ब्रेक घेऊन असा होता, त्यामुळे मोठा होता, अभिवाचन जास्त त्याच्यामध्ये आम्ही जे निवडले होते अभिवाचनाचे उतारे ते जास्त होते आणि विवेचनही खूप होतं. परंतु कालमर्यादेनुसार आज इथे आम्ही थोडा तो कॉम्पॅक्ट केला आहे. अभिवाचनाचे काही उतारे कमी केले, विवेचन थोडं असेल आणि हे दोघं जण अभिवाचन करतील आणि थोडंसं माझं विवेचन असेल. तर असा हा अस्पर्शित प्रीतीचा शोध आम्ही आपल्याकडे सादर करतो. जयवंत दळवींबद्दल आपण वाचलंय आता, तर आपण ऐकलं आणि त्यांच्या जयवंत दळवी म्हटलं की आपल्यासमोर जसं चक्र आधी उभी राहते किंवा बॅरिस्टर आपल्यासमोर उभं राहतं, पुरुष, त्यानंतर सूर्यास्त, संध्याछाया ही नाटकं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात आणि त्यांच्या कादंबऱ्याही आपल्यासमोर येतात. तर आणि कथा आणि ठणठणपाळ हे सगळे त्यांचे जे म्हणजे मराठी साहित्यामध्ये एक कविता हा विषय सोडला तर त्यांनी बऱ्यापैकी हे सगळे उपबंध हाताळले. ते स्वतः पत्रकारांनी आता आपण ऐकलंच. त्यामुळे पत्रकारितेपासून साहित्यापर्यंतचा आणि साहित्यातून पत्रकारिता असा सगळा त्यांचा प्रवास झालेला आहे. त्यांच्यावरती जसं दोन मुद्दे आता मांडले गेले या प्रास्ताविकामधून मला असं वाटतं की जे अधोरेखित करतात, एक तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आता जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण बोललो त्याबद्दल की समीक्षकांकडून सुद्धा दळवी थोडेसे उपेक्षित राहिले असा एक सूर अनेक ठिकाणी निघतो, ते खरंही आहे. पण परंतु वाचकांनी आणि प्रेक्षकांनी नाटकांना लेखक म्हणून त्यांच्यावरती भरपूर प्रेम केलं आणि दळवींनी जो एक वेगळ्या प्रकारचा या सगळ्या उपबंधांमध्ये स्वतःचा म्हणून जो काही ठसा उमटवलेला आहे तो अमिट आहे. आणि त्यामुळे मागच्या शतकामध्ये मराठी साहित्यामध्ये जे कोणी दिग्गज म्हणून असे साहित्यिक होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये जयवंत दळवी यांचं नाव आपल्याला घ्यावंच लागतं. त्यांना डावलून आपल्याला पुढे जाताच येत नाही. कामवासना किंवा स्त्री पुरुष संबंध किंवा शारीरिक इच्छा ज्या आहेत त्यांच्यावरती असलेला जो आपण म्हणू की फोकस त्यांच्या सगळ्या लेखनाचा हा सगळ्याच त्यांच्या साहित्यातून आपल्याला दिसतो. त्यांनी अनेक मुलाखतींमधून सुद्धा हे मांडलेलं आहे की माझ्या लेखनामध्ये ह्या सगळ्यावरती मी जास्त म्हणजे परिणामकारकतेने लिहितो. ह्याचं कारण माझा विषय, माझ्या आवडीचा विषय हा माणूस आहे आणि माणसाशी संबंधित असणारे जे काही सगळे त्याच्या मनतळाशी असलेले जे काही सगळे भावकल्लोळ आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि अशा कल्लोळांमध्ये जे काही एक ज्याच्यातून नाटकीयता आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेम ह्या विषयाच्या पलीकडे असलेली प्रीती, आणि म्हणून हा प्रीती शब्द इथे मुद्दाम वापरलाय की त्याच्याही पलीकडे असलेलं असं काही ते अस्पर्शित काही आहे ते शोधण्याचा प्रयत्न थोडंसं आपण बघितलेलं नव्हतं, कारण हे खूप वर्षांपूर्वीचं नाटक लहान होत आहे.
त्यामुळे मी ते काही बघितलेलं नव्हतं. पण ज्यावेळेला हा प्रस्ताव माझ्याकडे आला की अरे असं आपण त्यांच्या साहित्यावरती काहीतरी करतोय तर कुठेतरी एखादं नाटक पण असायला हवं त्याच्यामध्ये. तर 2-3 नाटकं मी चालली त्याच्यात. म्हटलं की अरे हे तर अजरामर आहे. खूप लोकांनी, खूप कलाकारांनी जेव्हा त्याचं ओरिजिनल कास्टिंग वाचलं पुस्तकामध्ये, म्हटलं अरे माझे गुरु ज्यांना मी हे direct देव आहे. मानतो आणि बंद जो करा. माझ्या आपल्यातून गेलाच नाही असंही आजही मानतो, तो म्हणजे विनय काका, विनय आपटे. ज्याच्या सान्निध्यात मी खूप राहिलो नशिबाने. तो माझा गुरु आणि आजही तो माझा गुरु आहे. तो त्या नाटकामध्ये होता. मी ज्यावेळेला वाचलं त्यामुळे या नाटकाचे 4 प्रसंग धरली ना कवर. घातली जाते कशाला? नाही म्हणजे मी थकलो का आता? तरी सुद्धा बायकांची कामं बायकांना. हो का? केसांचं काबण लावायचं काम काय करतं? मग आम्ही आमच्या केसांना काय लावतो? तुमचे केस आहेत. मला म्हणायचंय तुमचे केस वेगळे आहेत. केस वेगळे म्हणजे काय? ना आणि केस वेगळे म्हणजे काय ते सांगा. साबण लावून चोराला काय वेगळे? बरं, काय चोळू देतो? सगळा नुसता गुंता करून ठेवलाय तुम्ही. आता ते विंचरता माझे हात मोडणार आहेत आणि केसांचं तेल सुद्धा धड निघालेलं नाही. पण महिनाभर तुम्ही तोंड मात्र बाजूला तुझे केस दिले. आणि तू ना अशी आहे ना, म्हणजे आधी सगळी कामं करून घेणार माझ्याकडून आणि मग त्याच्यात नाही काय कामं करून घेतो? तुझ्या केसांना साबण लावतो मी रोज. रात्री झोप येत नाही म्हणून डोक्याला तेल चोळून देतो. ते चोळून घेणार आणि मग ते कांचीलापर्यंत कळलं म्हणून पिरपिर करणार. कुठं गेली नाही माताच्या. मी म्हातारी. बरं असू द्या मी म्हातारी. आता जा आणि धोतर बदला ते. धोतर कशाला बदला? कशाला म्हणजे काय हो? सगळं धोतर भिजलंय तुमचं. मग शिंकत बसणार, ठोकणार आणि मग एक सोडून द्या. आळशीचा काढा करा. माझ्या जने नाही होतो हे सगळं. नाही म्हणजे समजते काय करतो? मी थकलो वगैरे थांबतो ना माझ्या. काही एक समजत नाही. अगं पण आता म्हणालीस तू. मी कुठे म्हणाले तुम्ही म्हातारी आहात म्हणून? तुम्हीच मला येता जाता म्हातारी म्हणता. असं असतं ना आणि तुझं काहीतरी वाकडच बोलणं. हे बघ तू म्हातारी आहे असं मी म्हटलेलं नाही. कळलं. तुम्ही म्हणा म्हातारी म्हणा. मला काही सुद्धा वाटणार हे बघ हे असंच आहे. काहीतरी एकच गोष्ट मनात धरून बसणार. हे आता नाही आहे. पूर्वीपासून बघतोय. सवय त्याची नाही येत होती म्हातारीला दिसतंय. त्याला महिना संपलेला आहे. हे काय नानी हे काय हे कॅलेंडरचं पान कोणी फाडलं? मी फाडलं का? म्हणजे काय हो? आता मी फाडलं काय झालं? तुझा हात कसा पोचला? सुलावर चढले. लाज नाही वाटत आहे का हे बोलायला? तुला सुलावर चढायचं काय कारण होतं? एकदा पडशील आणि गुडघा मोडून घ्यायची ना तेव्हा कळेल. आधी तुझा पाय म्हणजे येते हा एवढा. असू द्या माझा एक पाय एवढा असू द्या. तुमचे बरे आहेत ना निमोऱ्यासारखे? आहेतच. नाचरी मोरा आमच्या बनात नाचरी मोरा. नाचा. आता लहान मुलासारखे नाचताना तो मुलगा तेवढा सांभाळा. अहो पण मला एक सांग, मी बोलतोय ते खोटं आहे का? नाही तू तुझ्यावरनं जर खाली पडलीस तर? आता तुम्ही जेव्हा मोरीत पडून मुलगा मोडून घेतला तेव्हा तुम्ही खोट्या वस्तूंवर चढला होता. हे बघे आताच आहे तुझं वाकड्यातच बोलणार. तुझी सवय आहे तुझी. हे बघ नानी मी तुझी चेष्टा केलेली नाही. उलट तूच माझी जेव्हा तेव्हा चेष्टा करत असते. माझ्या गुडघ्याची चेष्टा करत असते. काय चेष्टा? गुडघ्याची वाटी मी काय मुद्दा मोडून घेते? मी कधीही तुमची चेष्टा केलेली तू नाही. खूप वेळा केलेली आहेस. काय केली हो? गुडघ्यावरची स्टेनलेस स्टीलची वाटी घातली येतात तूच म्हणाली होती आमटीला झाली असती वाटी ती गुडघ्याला कशाला लावली म्हणून. मी नाही अहो तसं काही म्हटलं. म्हणजे एकदा कधीतरी
काहीतरी म्हटले होते पण एकदाच हो. तू सारखी चेष्टा करत असते तर माझ्या डोक्याची. आता काही येत तो मला वापरता दुखतो त्याला मी काय करतो. आता तर नाचले मोरा म्हणत चालला होता नाचायला. नाचा की नाचा ना. नाही काय करता हो नाचा की थोडं. नाही आता भाव खाऊ नका नाचा बरं. अगं नाही ग बाई माझा पाय खरंच दुखतो. खरंच दुखतंय का. मग नाचायचंच कशाला आपण. मी कुठे नाचलोय तू. मग माझ्या डोक्याला साबण लावायला कशाला आलात नाचत नंतर. वा 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 हे बरं आहे ना. मी कुठे आलो ग. तू 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 म्हणाली होतीस केसांना जरा चांगला साबण तोडा केसांचा तेल मला टाकता येईल. तर केलाच नाहीये अजून. असू दे मला सांग ना आज गुरुवार आहे. हो का हो. वा 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 गुरुवार घड्याळाला चाबी देण्याचा मान. हे बघा तुम्ही स्टुलावर सोडून चावी द्यायची नाही हा. मीच देणार आहे चावी. तू हो तुलावर चढू. होय का मी कधी स्टुलावर चढलेच नाही मी काय कधी. आणि मी काय जन्मात तुलावर चढलो नाहीये का कधी. घरातली आगपेटी संपली आणि खाली जाऊन आला म्हणलं तर तुझा पाय दुखतं जिना उतरत नाही चढवत नाही आणि स्टुलावर मध्ये जाऊन लगेच चढायला अगं जाता. सवय नको का व्हायला या गुडघ्याला. नाही नको. गुडघा दुखतो म्हणून आपण गप्प राहिलो ना तर त्या चुलावर कधी नको करायला. तुम्हाला काही झालं तर ते काय नाही हा. मीच देणार चावी तुम्ही स्टुलावर चढायचं नाही. नाही आज मी चावी देणार. उगीच ज्ञानपुरासारखं करू नका. तो मानू आला ना की तोच दिन मिळायचा. हे बरं आहे. नाही हे बरं आहे. कॅलेंडरचं पान तू काढायचं चावी तो मानू देणार. मग मी काय करायचं. कशाला तुम्ही काही करायला पाहिजे हो? अगं मग माझा वेळ कसा जाणार. बसून काय करणार आहे मी दिवसभर. कशाला काय करायला पाहिजे. दंड बसून राहावं माणसं. मी थंड बसणार नाही. तू काय समजते ग मला. बरं नका बसू. एक काम करता. काम करायचं काय करू. गॅलरी मधल्या त्या वेलीला पाणी घालं बरं चांगलं. अरे हे राहिलंच की घालतो पाणी घालतो हो बेबी. हा माधू भोसडीचा नाही आता ना रुबाबच मी चालू देणार नाही अजिबात. अहो, काय झालं. आता हा बघ ना म्हणजे मी पाणी घालायच्या आधी हा भोसडीचा पाणी घालून निघून गेलाय. अहो तुम्हाला त्रास नको म्हणून करतो ना. तू माझ्यावरती हसू नको. बरं तुम्ही एक काम करा. चांगलं ऊन पडलं पाहिजे. आपण माझ्या सगळ्या शाळेमध्ये सगळी लुगडी उन्हात घालूया. हा या बरं. लुगडी हा तुझी लुगडी मी उन्हात वाळ करू. घालूया ना चला ना. अगं रेल्वेचा ऑफिसर होतो मी तो पण क्लासवर ऑफिसर. तुझी लुगडी उन्हात घालतोय पाठव. बरं मी घालते. तुम्ही जरा तेवढी टर्ममध्ये ओढून द्या बाहेर. द्या जाऊ काय मोडते ते माझी कंबर बघा. ऑडिटर आहात ना सावकाश. जे तुम्ही ठेवलं तुम्हाला मनापासून अभिवादन. आज आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने हा एक आगळा वेगळा अनोखा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तो स्पर्शित प्रीतीचा शोध. जयवंत दळवी यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की अत्यंत चतुरस्त्र प्रतिभा संपन्न असं हे व्यक्तिमत्व होतं आणि एक पत्रकार, प्रवास वर्णनकार, कथाकार, कादंबरीकार असे वेगवेगळे पैलू त्यांच्या साहित्याला लाभलेले होते आणि अत्यंत मराठी साहित्यातलं एक आघाडीतलं साहित्यिक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. मानवी मनाचे कंगोरे तपासणं किंवा मानवी मनाचा तळ शोधणं हे दळवींच्या लेखनाचं खरं वैशिष्ट्य होतं. आणि मुळात सकृतदर्शी दिसणारी माणसं आणि प्रत्यक्ष वागणारी माणसं यांच्यातले जे आता मॅडमनी शब्द वापरला ताणीवाणी ते त्यांच्या साहित्यातून अत्यंत प्रभावीपणे परिणामकारकपणे प्रकट होत होते. बऱ्याचदा जयवंत दळवींच्या लेखनात एक तरीवाईक माणसं असतील, वेडगळ माणसं असतील, त्यांची एक वेडगळ नावाची खूप चांगली गाजलेली कादंबरी होती. अशा अनेक साहित्यात येते. परंतु आता जो आपल्या या इथला विषय आहे मूळचा अस्पर्शित प्रीतीचा शोध, त्या दृष्टीनं आता इथं आपल्याकडं हा कार्यक्रम सुरू आहे.
म्हणजे बऱ्याच आता मॅडमने रुक्मिणी एकादशीचं वाचन केलं किंवा अंधाराच्या पारंब्यामध्ये जिम नॉर्टन आणि ग्लोरियाचे एक जे भावबंध आहेत ते खूप छोटंसं आहे, परंतु ते अत्यंत प्रभावीपणे त्यांनी मांडलेलं होतं. किंवा शामू आणि साऊ यांचं जे अधांतरीमधलं जे सुरुवातीचं प्रकरण आहे ते सुद्धा आपल्या वाचकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. अशा अनेक उदाहरणं सांगता येतील की अल्बम नावाचं त्यांची एक कादंबरी होती, त्यात सुद्धा तुकड्या तुकड्याने हे प्रकार खूपदा येतात. खरं तर आम्हाला थोडंसं अपेक्षित होतं महानंदा, दळवींचं अत्यंत सुंदर असं ते पुस्तक आहे. आता केळकर सरांनी जे वाचन केलं त्या दोघी मला वाटतं निराळ्या या कथासंग्रहातलं ते त्यांच्या सुरुवातीचीच कथा आहे. बऱ्याचदा असं झालं की निराळ्या कथा आवृत्ती आता मिळत नाही, परंतु आता मॅजेस्टिकनं एक नवीन आवृत्ती काढली तर त्यामध्ये सुद्धा हे सगळं आहे. दळवींचं एक वैशिष्ट्य होते, ते कथेवरून नाटक करायचे, नाटकावरून कादंबरी करायचे. त्यांच्या आरोग्याच्या घरी जायचा माझा अनेकदा प्रसंग आला. त्यांचे जे पुतणे सचिंद्र दळवी त्यांनी पण सगळ्यात सुरुवातीचा कार्यक्रम त्यांच्या जन्मशताब्दीचा आरोलीपासून सुरू झाला, तेव्हा त्यांनी मला आवर्जून फोन केलेला होता. तर एकंदरीत जयवंत दळवींच्या विषयी जेवढं बोलावं, जितकं लिहावं, जितकं सांगावं तेवढं थोडंच आहे. आणि आज आमचे जे आम्ही पुस्तकप्रेमी समूह असेल त्याचे प्रवर्तक चिटणीस सर असतील, नाना सर असतील, संदीप श्रोत्री यांनी हा जो आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या निर्मोहीताई, त्याचबरोबर वंदना गुजरे मॅडम, योगेश केळकर या सर्वांचं मी त्या समूहाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद त्यांना देतो. आमच्या पडके सरांनी सुद्धा दळवींच्या लेखनातलं त्यांचा जो स्थायी भाव होता त्याचे अनेक पैलू उलगडून सांगितलेले आहेत. आणि खरं तर खूप वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपले सगळे अत्यंत म्हणजे तुमचा रोहावरो असेल, सादरीकरण असेल, अत्यंत प्रभावीपणे आपण सर्वांनी ते सादरीकरण केलं. आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपले आभार मानतो. आमचे साताऱ्यातील जे साहित्यप्रेमी आहेत, आता बऱ्यापैकी मला नाव माहीत नाही, तर मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. हे जे उपलब्ध करून दिलं चिटणीस साहेबांचं नेहमीच सहकार्य असतं, नेहमी पुढाकार असतो. तिचा साहित्य चळवळ अधिकाधिक रुजली पाहिजे, लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचा सर्वसामान्य वाचकांना फायदा झाला पाहिजे. हे ठेवून हे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित जातात. तर त्यांचा सुद्धा मी या इथला कर्मचारी वर्ग या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. उद्याच्या कार्यक्रमात सांगा, उद्याच्या कार्यक्रमात मेसेज करायचा, उद्याला पण त्याच वेळेला यांचा कार्यक्रम आहे ते जरा उद्या सुद्धा आपल्या या कार्यक्रमाला अधिकाधिक उपस्थिती लागेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.